विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्कॉलरशिप आणि टीईटीची तयारी करत असाल तर लक्ष द्या. या ठिकाणी तुमच्यासाठी हे टॉपचे प्रश्न असणार आहेत. आपण घेत आहोत टीईटी आणि स्कॉलरशिप मध्ये टॉप मध्ये विचारले जाणारे प्रश्न. आज आपण घातांकावरचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. ते स्ट्रिक्टली कशा पद्धतीने सोडवायचं सेकंदामध्ये ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पाहूयात या ठिकाणी काय प्रश्न आहे. 0.000056 बरोबर 5.6 गुणिले 10चा घातांक पी. तर पी ची किंमत किती असेल. टॉपचा प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत 4. त्यापैकी आपल्याला अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचं गणित ज्यावेळेस परीक्षेमध्ये विचारलं जातं घातांकाचं, त्यावेळेस नेमकं काय करायचं, शॉर्ट मध्ये उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं ते या ठिकाणी पाहूयात. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला पाहूयात या ठिकाणी हा प्रश्न काय दिलेला आहे. 0.000056 बरोबर 5.6 गुणिले 10चा घातांक पी. तर पी ची किंमत विचारलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी इथं जे काही दिलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही दिलेलं आहे याच्यामध्ये काय तफावत आहे एवढं फक्त लक्षात घ्या. दशांश चिन्ह होतं कुठं आणि गेलेलं कुठं आहे एवढंच लक्षात जर तुमच्या आलं तर या ठिकाणी आपल्याला सेकंदामध्ये गणित या ठिकाणी सुटतंय. पहा, या ठिकाणी दशांश चिन्हानंतर उजवीकडचे अंक मोजा. 1 2 3 4 5 6. किती अंक आहेत. 6. आता दशांश चिन्ह या ठिकाणी होतं, आता कुठं आलेलं आहे. 5च्या नंतर म्हणजे या ठिकाणी आलेला आहे. मी इथे या ठिकाणी खून करून ठेवतोय. आता एक गोष्ट लक्षात घ्या, दशांश चिन्ह अगोदर होतं तिथून कुठपर्यंत गेले म्हणजे किती अंक पुढे या ठिकाणी उजवीकडे सरकलाय बघा. 1 2 3 4 5. किती अंक उजवीकडे सरकलाय. 5. म्हणून डायरेक्ट या ठिकाणी 10ची जी किंमत आहे ती ऋण 5 लिहायची आहे. किती लिहायची आहे. जितके घर उजवीकडे सरकलेले आहेत तितकेच घर मोजायचे आणि तेवढी संख्या लिहायची, पण मायनस मध्ये लिहायची आहे. म्हणून या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 घर उजवीकडे सरकलेले आहेत दशांश चिन्ह. म्हणून या ठिकाणी पी ची किंमत ऋण 5 येईल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं काय असेल, बरोबर असेल. ट्रिक लक्षात आली असेल. पुढचं गणित आपण घेऊ, त्याच ट्रिकनं पहा. काय गणित आहे. 0.0578 बरोबर 5.7 गुणिले 10चा घातांक जी. तर जी ची किंमत किती असेल. सेकंदात कसं काढायचंय. परत या ठिकाणी बघा दशांश चिन्हाच्या पुढचे अंक मोजा. 1 2 3 4. किती अंक आहेत. 4 अंक आहेत. आता ते किती घर उजवीकडे सरकलेत ते मोजा. या ठिकाणी म्हणजे 7 पर्यंत आले म्हणजे या ठिकाणी मी खून करून ठेवतोय. पहा, आता दोन्हीच्या मधले या ठिकाणी अंक मोजा. किती आहेत. 1 2 आणि 3 म्हणजे 3 घर उजवीकडे सरकले म्हणजे आपल्याला या ठिकाणी जी ची किंमत किती असणार आहे. 3. पण कोणती 3 असणार आहे. ऋण 3 लिहायची आहे. म्हणून पर्याय क्रमांक किती उत्तर येणार आहे आपलं. 2 हे उत्तर येणार आहे. पुढचं गणित तुमच्यासाठी आहे. हे गणित सोडवायचं आहे सेकंदामध्ये आणि कमेंटमध्ये याचं उत्तर कळवायचं आहे. लगेच आपण पुढचं उदाहरण घातांकावरचं घेणार आहोत. पाहूयात लगेचच पुढचं उदाहरण. काय दिलंय पुढचं गणित बघा. 7चा घातांक के बरोबर 343चा घातांक 5. तर के बरोबर किती. पर्याय 4 दिलेले आहेत. 14 ऋण 14 15 ऋण 15. यापैकी एक अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. कसं करायचं पहा सेकंदामध्ये. पहा, इथं 7 आहे आणि या ठिकाणी 343 आहे. या ठिकाणी पाया अगोदर समान करून घ्या. पाया समान करून घेतलं की सेकंदात उत्तर आपल्याला सुटत आहे. मग या ठिकाणी मी लिहिलं 7चा घातांक के बरोबर 343. हा 7चा घन आहे हे आपल्याला माहिती आहे. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो 7चा घन किंवा 7चा तिसरा घात आणि या ठिकाणी कंसाचा घातांक किती आहे. 5 आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी बघा घातांकाचा घात आला 3चा घातांक 5 म्हणजे या ठिकाणी घातांकाचा काय होतो. गुणाकार. हा घातांकाचा नियम आहे, लक्षात घ्या. मग या ठिकाणी 7चा घातांक के बरोबर या ठिकाणी 7चा घातांक काय येईल. 3 5 15. ह्या 3 आणि 5चा गुणाकार करा म्हणजे 3 5 15. आता मला सांगा पाया समान आहे. पाया समान आहे. मग या ठिकाणी घातांक सुद्धा त्यांचे कसे असणार आहेत. सारखे असणार आहेत. म्हणजे के ची किंमत किती येणार आहे. 15 येणार आहे. पर्याय क्रमांक उत्तर किती आहे. 3 हे बरोबर असणार आहे. लक्षात आलं. पुढचं गणित पहा. या ठिकाणी 2चा घातांक यम बरोबर 16चा घातांक 2. तर यम ची किंमत किती. तर त्याच टाईपचं गणित आहे. इथं पण काय करायचं आपल्याला. पाया समान करून घ्यायचा. इथं 2 आहे, इथं 16 आहे. मग पाया समान करून घेऊ. या ठिकाणी आपण गणित हे इथं सोडूयात. 2चा घातांक यम. 2चा घातांक यम बरोबर मला सांगा इथे 16 आहे. 16 म्हणजे 2चा कितवा घात आहे.
2चा चौथा घात आहे, 2चा चौथा घात म्हणजे 16 येते, म्हणून या ठिकाणी मी असं लिहितो 16च्या ऐवजी 2चा चौथा घात, आणि त्या घातांकाचा घात किती आहे इथे 2, 2 लिहून टाका. इथं काय होईल, परत घातांकाचा घात आला, मग 4 आणि 2चा परत काय होणार आहे गुणाकार, म्हणजे 2चा घातांक इथे किती येणार आहे 8, म्हणून या ठिकाणी मी असं लिहितो 2चा घातांक m बरोबर 2चा घातांक 4 दोन्ही 8. मग मला सांगा पाया समान आहे, बरोबरचं चिन्ह आहे, आणि घातांक सुद्धा या ठिकाणी काय असतील समान असतील, म्हणून m ची किंमत किती आली मित्रांनो 8, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर काय आहे बरोबर आहे. पुढचं गणित हे तुमच्यासाठी आहे, s चा घातांक g बरोबर 125 चा वर्ग. तर या ठिकाणी s बरोबर g बरोबर किती, g बरोबर किती, तर g बरोबर किती पहा, s चा घातांक g बरोबर 125 चा वर्ग, तर g बरोबर किती, g ची किंमत एकूण 4 पर्याय दिलेले आहेत, याच पद्धतीने या ठिकाणी सोडवायचं आहे. चला पाहूयात पुढचं गणित. पहा काय दिलाय पुढचा प्रश्न, 7चा घातांक 4 वजा 5p गुणिले 7चा घातांक 5p वजा 4 बरोबर किती. चॅलेंजेबल गणित आहे, लक्षात ठेवा. आपल्याला या ठिकाणी गोंधळ निर्माण होतो, हे गणित सोडवायचं कसं विद्यार्थी, खूप सोपं आहे, व्यवस्थित लक्ष द्या, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी 7चा घातांक 4 वजा 5p गुणिले 7चा घातांक 5p वजा 4 बरोबर किती. घातांकाचा नियम लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, घातांकाचा नियम काय सांगतो, पाया जर सेम असेल, समान असेल, एकच असेल, तर घातांकाची काय होते बेरीज होते. सोपं या ठिकाणी फॉर्म्युला आहे. मग या ठिकाणी काय करा, पाया समान आहे, मग घातांकाची आपण डायरेक्ट बेरीज करणार आहोत, बाकी पाया घ्यायची गरज नाही, डायरेक्ट घातांकाची बेरीज करा. काय बेरीज होईल या ठिकाणी बघा, मग या ठिकाणी पाया 7 घातांकाची बेरीज, पहिला घातांक सांगा किती आहे 4 वजा 5p, 4 वजा 5p अधिक दुसरा घातांक सांगा 5p वजा किती आहे 4 आहे. सोपं गणित आहे, वाटतंय अवघड, पण जितकं अवघड वाटेल तेवढं सोपं असतं विद्यार्थी मित्रांनो. गणित जेवढं मोठं तेवढं सोपं, हे लक्षात घ्या, परीक्षेमध्ये विचारलं जाणार. मग या ठिकाणी यांची बेरीज करूयात आपण, या ठिकाणी बेरीज करू, 4 वजा 5p अधिक 5p वजा 4. इथे लक्ष द्या, या ठिकाणी हे अधिक 4 आहे, हे वजा 4 आहे, कॅन्सल होतात, याची व्हॅल्यू किती येणार आहे 0 येणार आहे. -5p प्लस 5p याचं पण व्हॅल्यू किती येणार आहे 0 येणार आहे, म्हणून ह्या सर्वांचं व्हॅल्यू किती आलं मित्रांनो 0. म्हणजेच या ठिकाणी मी असं लिहिणार आहे 7चा घातांक किती आला 0. परत इथं घातांकाचा दुसरा नियम वापरलेला आहे. कोणता नियम आहे सांगा, एखाद्या संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत किती असते मित्रांनो 1 असते, हे आपल्याला फिक्स माहित आहे. म्हणून 7चा घातांक 0 बरोबर त्याची किंमत किती येणार आहे 1, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 1. पर्याय क्रमांक सांगा, पर्याय क्रमांक 1 येते लक्षामध्ये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या गणितामध्ये उत्तर किती आलंय 1. पुढचं गणित पहा काय दिलंय, 9चा घातांक 3m-4 गुणिले 9चा घातांक 4 वजा 3m. परत तोच नियम आहे, या ठिकाणी त्याच टाईपचं गणित या ठिकाणी दिलेलं आहे. पाया समान आहे, या ठिकाणी 9 आहे, या ठिकाणी 9, पाया समान, क्रिया गुणाकाराची, घातांकाची काय होणार आहे डायरेक्ट बेरीज होणार आहे. मग या ठिकाणी बेरीज करा, मग पहिला घातांक सांगा किती आहे 3m वजा 4 अधिक दुसरा घातांक सांगा 4 वजा 3m, यांची बेरीज करा. आता मला सांगा या ठिकाणी हे 3m आहेत, अधिक 3m आणि हे -3m, यांची व्हॅल्यू परत काय आली 0 आली. म्हणजेच परत या ठिकाणी ऋण 4 आणि हे धन 4 होतात, यांची व्हॅल्यू किती येणार आहे 0 येणार आहे. परत या सर्वांची किंमत किती आली 0 आली. म्हणजेच या ठिकाणी 9चा जो घातांक येईल, 9चा घातांक किती येणार आहे 0. आपल्याला माहिती आहे एखाद्या संख्येचा परत घातांक 0 आला तर त्याची किंमत किती येणार आहे 1च येते. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर याच्यामध्ये किती येणार आहे 1. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढचं गणित विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे, 12चा घातांक g वजा 3 इंटू 12चा घातांक किती आहे 3 वजा g बरोबर किती. उत्तर काढायचं आहे, कमेंट मध्ये कळवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो अजूनही आपल्याला घातांकावरचे टॉपचे प्रश्न पाहायचे आहेत, पुढच्या व्हिडिओमध्ये लक्षात घ्या. जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि दररोज पहा स्कॉलरशिप आणि महा-DET परीक्षेमध्ये विचारले जाणारे टॉपचे प्रश्न शॉर्टमध्ये कसे सोडवायचे ते भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.